स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. महिला आरक्षणाला राहुल गांधींचा विरोध, राहुल गांधींची भूमिका दुटप्पी, काँग्रेस हा दिशाहीन पक्ष, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस उद्या पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक घेणार. शिंदेंसह सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार. बैठकीनंतर महायुतीचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम. सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठीवरून महाविकास आघाडीत वादंग. तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात तरी आम्हाला राग येत नाही, सुप्रिया सुळेंच्या टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची विलिनीकरणाबाबत पुढची भूमिका लवकरच ठरण्याची शक्यता. शरद पवारांनी 29 ऑगस्टला बोलावली कोर कमिटीची बैठक. पक्षाची पुढील भूमिका आणि विलिनीकरणाची शक्यता यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंकडून चाकण MIDCची पाहणी, अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा. चाकणकरांची लवकरच खड्ड्यांच्या समस्येतून सुटका होईल, शिंदेंचं स्थानिकांना आश्वासन. एकनाथ शिंदेंच्या चाकण दौऱ्याच्या वेळी ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती. आमदार बाबाजी काळेंच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काळेंची महायुतीतील मंत्र्यांसोबत जवळीक वाढल्याची चर्चा. ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही, सरकारनं डाव टाकला तर मराठे देखील सरकारवर डाव टाकणार, जरांगेंचा इशारा. ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी, छगन भुजबळांचा ओबीसी संघटनांना सवाल. जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसल्याचं स्पष्टीकरण. साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील, मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय. शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंचं अजब विधान. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, त्या सर्व घडामोडींचा विस्ताराने आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने. राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर रविवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांनी मंथन फॉर युवा कार्यक्रमात जेन झी सोबत संवाद साधला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर निशाणा साधलाय. त्यामुळे तरुणाईच्या समर्थनावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूयात. छात्रों की गूंजला मंथन फॉर युवातून उत्तर. राहुल गांधींचे वार, फडणवीसांचे प्रहार. जेन झीच्या समर्थनावरून दावे प्रतिदावे. तरुणाईशी संवादाद्वारे राजकीय शक्ती प्रदर्शन. 80% लड़कियों को कहीं ना कहीं हरास किया गया है. विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. लड़कों को फुल फ्रीडम मिलनी चाहिए, वो जो भी करना चाहे करें. गाली देनी है गाली दे. सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए. पुण्यात राहुल गांधींनी छात्रों की गूंज कार्यक्रमात सरकारसह मनुस्मृतीच्या विचारधारेवर घणाघात केला. हजारो तरुणी आणि तरुणांच्या उपस्थितीत राहुल गांधी महिला मुलींची सुरक्षा आणि सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. पैदा होने से पहले हर साल 4.5 लाख लड़कियों की हत्या होती है. दैट इज द फर्स्ट वायलेंस. पहली हिंसा. दूसरी हिंसा हरासमेंट. इस भीड़ में से 80% लड़कियों को कहीं ना कहीं हरास किया गया है. राइट. सड़क पे, बस पे, रेस्टोरेंट में, स्कूल में, कॉलेज में 80% महिलाओं को हरासमेंट किया जाता है. तकरीबन 30%, 29% महिलाओं पर फिजिकल वायलेंस होती है. घर में, सड़क पे मारा जाता है, धमकाया जाता है, पीटा जाता है. और फाइनल आंकड़ा
अनबिलीवेबल। 100 में से 6 महिलाओं को हिंदुस्तान में रेप किया जाता है और ये इस माइंडसेट से लड़ाई चल रही है। माइंडसेट क्या है कि लड़की की एक जगह है, वो पिंजरे में बंद होनी चाहिए, उसका कंट्रोल रहना चाहिए, उसको काम नहीं करना चाहिए और लड़कों को फुल फ्रीडम मिलनी चाहिए। वो जो भी करना चाहे करें, गाली देनी है गाली दें, काम करना है काम करें। ऐसा हिंदुस्तान हम नहीं चाहते। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात केलेल्या या टीकेचा समाचार मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात घेतला। रविवारी नागपुरात मंथन फॉर युवा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जेन झी सोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी राहुल गांधींची महिलांबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला। एकीकडे महिला सक्षमीकरणाबाबत भाषणं देतात आणि दुसरीकडे महिला आरक्षणाला राहुल गांधी विरोध करतात असा टोला फडणवीसांनी लगावला। तसंच नागपुरात भाड्यानं लोक आणली नाहीत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या कार्यक्रमाला टोला लगावलाय। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका है। महाराष्ट्र की जो जेनजी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे, 25,000 लोग, कोई गाड़ियाँ नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात मंथन फॉर युवात मुख्यमंत्र्यांनी जेन झी सोबत संवाद साधला। भाजपच्या या रणनीतीवर महाविकास आघाडीनं टीका केली आहे। संजय राऊतांच्या नागपुरातील कार्यक्रमाला पेड इव्हेंट म्हणत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। तर भाजप काँग्रेसची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। तर राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे वाटल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता। मला वाटतं देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक यूथ आणि केवळ गर्ल्स स्टुडंट साधारण 50,000च्या आसपास ते तिकडे उपस्थित होते आणि तो जल्लोष होता। तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा आणि म्हणून ते गर्ल्स एम्पॉवर, मुलींना शक्ती देणं, मुलींना ताकद देणं, मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मुलींना ऐकून घेणं। आजकाल तर सगळे मन की बात करतात, पण लोकांच्या मनातलं काय आहे, मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात काय, हे राहुलजींनी ऐकलं। काल जेन झीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रों की गुंज। तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे। मग आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय, तुम्ही अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा। हा पेड इव्हेंट आहे। मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1,500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता। बिहारमध्ये 10,000 हजार रुपये टाकले मोदींनी, हा पेड इव्हेंटच होता ना। भारतीय जनता पक्ष हा एक पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण। जनाब संजय राऊत, राहुल गांधी यांच्या पैसों की गूंज या कार्यक्रमाची पोलखोल केल्यानंतर तुमचा तिळपापड झालाय, तुम्हाला मिरची लागलीये। काल संगमनेर मधनं बस भरून आणल्या होत्या, कोल्हापूर मधनं बस भरून आणल्या होत्या आणि पैसे देऊन पैसों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये केला। संजय राऊत राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्यासाठी किती पैसे वाटणार आहेत, किती कोटीचं बजेट आहे, एकदा महाराष्ट्राला सांगा।
दिल्लीतील जंतर मंतर आंदोलन आणि त्याला मिळालेल्या यशानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तरुणाईशी संवाद वाढवायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी छात्रों की गुंजच्या माध्यमातून तरुणाईशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आता सरकारनंही एक दिवस एक विद्यापीठ उपक्रमाद्वारे तरुणाईशी संवाद सुरू केला आहे. नागपुरातील मंथन फॉर युवाच्या माध्यमातून हजारो जेन झी समोर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजकीय प्रवास विशद करत संवाद साधला. सर्वच प्रमुख पक्षांनी जेन झीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आता देशाचं राजकारणच तरुणाईवर केंद्रित झाल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. सत्ताधारी नेत्यांच्या गाठीभेटीनंतर महाविकास आघाडीत आता वादंग सुरू झालाय. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंसह काही खासदारांनी मोदींची भेट घेतली होती. यावरून आता पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमने सामने आले आहेत. सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केल्यानं वादाचा भडका उडाला. आज पुन्हा खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेस आपल्या पक्षावर नाराज असल्याचं म्हटलं. याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतलाय. तुमच्या पक्षाचा राग करतो हा बाळबोध कुठून आला, असा सवाल त्यांनी केलाय. पाहूयात. महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला सुप्रियाताईंनाच विचारायचं आहे की तुम्हालाही कुठून बाळबोध झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील हा वाद. शरद पवार आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पवारांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. हा संभ्रम वेळोवेळी काँग्रेसचे नेते बोलून सुद्धा दाखवतात. काँग्रेसच्या याच विधानांवर बोलताना शनिवारी सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना चांगले चिमटे काढले. आम्ही देशात काँग्रेससोबत आहोत, पण महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर काय राग आहे मला माहिती नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला होता. महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतात. राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो, कारण का पॉलिसी लेवलला मग राऊतसाहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, ह्या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. सुप्रिया सुळेंनी थेटपणे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष केल्यावर विजय वडेट्टीवारांनी देखील सुळेंवर पलटवार केलाय. राज्यातील काँग्रेस तुमचा राग करतो हा बाळबोध तुम्हाला कुठून झाला, असा सवाल करत तुम्ही कितीही वेळा मोदींना भेटलात तरी आम्हाला राग येत नाहीत, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. तसंच तुमचं काय शिस्त आहे, वाटाणे शिजतात की नाही हेच आम्ही बघतोय, असंही वडेट्टीवार म्हणाले. मला सुप्रियाताईंनाच विचारायचं आहे की तुम्हालाही कुठून बाळबोध झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करू? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात. तुम्ही कोणाच्याही विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्या सोबत आहात. त्यामुळे आम्ही कशाला राग काढू? आम्ही अजिबात राग काढत नाही. कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात. सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना, मोदींना भेटलं पाहिजेत विशेष करून. आणि 3-3दा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येणार नाही. राग यायचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्या बरोबरचे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत भाजप जवळीकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस पवारांच्या मोदी भेटीवर टीका केल्यानंतर फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केलाय. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक, बोल घेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे. बोल बच्चन रोज करायचे आणि टी व्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे. जमिनीशी टच संपलेला आहे. केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीतील वाढता संवाद आणि भाजपच्या नेत्यांच्या पवारांच्या राष्ट्रवादीशी वाढत्या भेटीगाठी यामुळे नव्या समीकरणांची चर्चा रंगते आहे. या चर्चेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या मनात शंका निर्माण झाली आहे. पण आता ही शंका दोन्ही पक्षात वादाचं कारण ठरल्याचं दिसतंय. याच वादात आता पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक 29 ऑगस्टला बोलवण्यात आली आहे.
या बैठकीत विलिनीकरणाबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे काँग्रेसची शंका खरी ठरते की काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. काही दिवसातच 10-20% एखाद्या गोष्टीची किंमत वाढत असेल तर ही बाब शेअर मार्केटमधली असेल असाच पहिला विचार आपल्या डोक्यात येतो. पण आपला दिवस ज्यानं सुरू होतो तीच गोष्ट या वेगानं वाढली तर? साखरेसोबत गेल्या काही दिवसांपासून हे होत आहे. 40 रुपयांवरची साखर जवळपास आता 70 रुपये किलो झाली आहे. या धक्क्यातून सामान्य माणूस सावरत असताना शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी साखरेला एक पर्याय दिलाय. साखर परवडत नसेल तर शुगर फ्रीचा पर्याय त्यांनी सांगितला. कायंदेंनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधक मात्र त्यांच्यावर तुटून पडले आहेत. पाहूयात. साखर परवडत नाही मग शुगर फ्री खा. साखरेच्या ऐवजी खजूर मिठाई खा. शिवसेना आमदार मनीषा कायंदेंचा सल्ला. साखर आनंदाच्या प्रसंगी, धार्मिक कार्यक्रमात, समारंभात, सणासुदीला पदार्थांचा गोडवा वाढवणारी गोष्ट. पण गेल्या काही दिवसात साखरेचे दर इतक्या वेगानं, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की साखर खाताना सुद्धा महागाईचा कडवटपणा जाणवेल. साखर रोजच्या वापरातली टाळता न येणारी गोष्ट आहे. त्यामुळे या भाववाढीनं सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांकडून जनतेला काहीतरी दिलासा देणं अपेक्षित असताना शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मात्र सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळावं असा एक सल्ला दिलाय. मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय त्यांनी सुचवलाय. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूरयुक्त पण मिठाई बनते. ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे, परंतु आता ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात. एकीकडे साखर दरवाढीनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली असताना कायंदे मात्र खजूर मिठाई आणि शुगर फ्रीचा सल्ला देत आहेत. त्यामुळे कायंदेंचं हे वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचं उदाहरण असल्याची टीका ठाकरेंच्या सेनेचे नेते अखिल चित्रेंनी केली. तर 50 खोके घेतलेल्यांनी साखरेच्या पर्यायाबद्दल बोलू नये असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सलगर यांनी म्हटलंय. बुद्धीची दिवाळखोरी म्हणतात ना, त्याचंही प्रदर्शन सुरू आहे आता. म्हणजे समजा उद्या पेट्रोल महाग झालं तरी बोलतील जॉगिंग करून ऑफिसला जा. सायकल महाग झाले तर ते जॉगिंग, चालत असे पर्याय सुचतील. ह्याला काय अर्थ आहे का? तुम्ही एका राजकीय पक्षाचे काय नेतृत्व करत आहात, महिलांचं नेतृत्व करत आहात, आमदार आहात. तुम्ही अशा प्रकारचे वायफळ विधानं फक्त आपल्या चुकीला झाकण्यासाठी करू नये. साखर का महाग झाली? साखर कशाने बनते? शुगर केन का अवेलेबल नाही आहेत? कोणाच्या कंपनीकडे चालले आहेत? इथेनॉल कोण करायला सांगतंय? तर काय हे सगळे उत्तरं द्यावी लागतील ना. म्हणून नको ते काहीतरी वेगळंच काहीतरी भलतं बोलायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या म्हणजे शिंदे सेनेच्या ज्या नेत्या आहेत मनीषा कायंदे, त्यांनी जो विषय मांडलाय साखर मागली म्हणून काय झालं, महिला त्याच्यावरती तोडगा काढ, शुगर फ्री खातील, मिठाई शुगरलेस खातील. तर मला असं वाटतं मुंबईमध्ये बसून महाराष्ट्राची जाणभान त्यांना नाहीये. साखरे किती कडू झाली की ग्रामीण भागातल्याच नाही तर शहरी महिलांनाही त्याचा चटका बसतो. त्यामुळे 50 खोके घेऊन जे सरकार अस्तित्वात आले त्यांनी महाराष्ट्राला सांगू नये की साखरेला पर्याय काय आहे. उलट आपल्या सरकारचं हे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे अपयश आहे जे वारंवार रिपीट करून महाराष्ट्र आणि देशाला खड्ड्यात घालण्याचं यांचं धोरण आहे. एकीकडे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी कायंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला असताना महिलांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण हे त्यांच्या राज्यात होत आहे ना, म्हणून ते असं बोलतायत की शुगर फ्री, साखर महाग झाली तर शुगर फ्री राहा. दुसरं बोलूच शकत नाहीत ना त्या काय. ही सगळी महागाई वगैरे हे सगळं त्यांच्या काळात सुरू आहे ना. आता लोकांना हैराण करून सोडलंय सगळ्या पद्धतीने. तिच्याकडे शिंदे सरकारचा पैसा आहे ना 2 नंबरचा, म्हणून खजूर खाईल, बदाम खाईल, सगळं खाईल ती. आमच्याकडे कष्टाचा आहे, शेतकऱ्याचा पैसा आहे. आम्ही खजूर बदाम खाऊ शकत नाही. तिला म्हणावं गोदाम मध्ये डांबून ठेवलेल्या साखरेच्या गोणी बाहेर काढायला सांग शिंदेला. एकतर साखर दरवाढीच्या भडक्यानं सर्वसामान्य होरपळले आहेत. त्यात शुगर फ्री आणि खजूर मिठाईचा सल्ला म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आमदार आहात, मग तुमच्याकडे जनता अपेक्षेने बघते.
मग अशा वेळी लोकांना आश्वस्त करणं अपेक्षित असताना असे सल्ले दिले तर मग टीका तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. हॉटेलच्या जेवणाची क्वालिटी सुधारण्यानंतर आता एफडीएने आपला मोर्चा आपल्या घरातल्या खाद्यतेलाकडे वळवलाय. तुमच्या आमच्या ताटातलं खाद्यतेलावर थेट एफडीएची नजर असणार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचं तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कधीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आणि नेमकं काय काय बदलणार आहे, सविस्तर जाणून घेऊयात. राज्यात सुरू असलेल्या भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी एफडीएनं कठोर पाऊल उचललंय. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचा राज्यव्यापी सर्वसमावेशक आदेश जारी केलाय. या निर्णयानुसार आता उत्पादक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, किराणा दुकानं तसंच सुपरमार्केट्स आणि ई कॉमर्स कंपन्यांनाही सुट्या तेलाची विक्री करता येणार नाहीये. एडिबल ऑइल जे आहे ते आपल्या सर्व नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये असतं. इट इज एसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली कन्झम्शन. वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून पदार्थ बनवण्यासाठी त्यासाठी लागतो आणि ते आपलं कंझ्युम करतो. आणि याच्यावरती जे रेग्युलेशन्स आहे त्याचं कंप्लायन्स होणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून ते जर कंप्लायन्स केले तर आपल्याला स्टँडर्ड एडिबल ऑइल आणि सेफ ऑइल भेटेल, एडिबल ऑइल, आणि त्याच्यामुळं आपली हेल्थ व्यवस्थित राहील. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. सुट्या तेलामुळं हवेच्या संपर्कात येऊन ते बिघडतं. शिवाय त्यात घातक घटकांची भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ होतोय. एफडीएच्या तपासणीत तब्बल 77 नमुने निकृष्ट, 13 असुरक्षित आणि बनावट लेबलचे आढळलेत. ही खरं तर आरोग्यासोबत हेळसांड करणारी बाब आहे. यातून एपिडेमिक ड्रॉप्सी, हृदय निकामी होणं आणि अंधत्व यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. आरोग्याशी खेळणाऱ्या या घटकांसाठी आता कठोर तरतूद केली आहे, ज्यात थेट शिक्षा ठोठावली जाणार आहे. मृत्यू झाल्यास 7 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड असेल. भेसळयुक्त घटक किंवा विनापरवाना व्यवसाय केल्यास 10 लाखांपर्यंतचा दंड आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती 10 लाखांपर्यंतचा दंड. निकृष्ट दर्जाचं तेल विकल्यास 5 लाखांपर्यंतचा दंड आहे. बनावट लेबल असलेलं तेल विकल्यास 3 लाखांपर्यंतचा दंड आहे. ही झाली शिक्षा, पण ग्राहकांची काही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची आहे स्वतः आयुक्त तुकाराम मुंढेंनी सांगितलंय. ग्राहकांनी किंवा नागरिकांनी काय करायचं, ज्यावेळेस आपण, तुम्ही, मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही, मी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही. प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल, नंबर 1. नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी. ते सीलबंद आहे का ते चेक करा. मग टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल. दिस इज व्हॉट सिटीजन्स शुड डू, कंझ्युमर्स शुड डू. तेल उत्पादक, सॉल्जंट एक्स्ट्रॅक्शन्स युनिट्स, रिफायनर्स, ब्लेंडर्स, रिपॅकर्स, आयातदार, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, किराणा दुकानं, सुपरमार्केट्स तसंच ई कॉमर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स हे सगळेच आता एफडीएच्या रडारवर आहेत. त्यामुळे खाद्यतेलातील भेसळ आणि आरोग्यासोबत होणारा खेळ हा आता खपवून घेतला जाणार नाहीये. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत एमडीएच मसाले. एमडीएचने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH